विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूयात. महाविद्यालयीन शिक्षण काळात त्यांनी 200हून अधिक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे. 2019 साली कराड सातारा येथे आयोजित केलेल्या काव्य सम्राट स्पर्धेमध्ये त्यांना काव्य सम्राट हा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच सन 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे काव्यधारा या मानाच्या व्यासपीठावर देखील त्यांना निमंत्रित कवी म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. या आणि अशा महाराष्ट्रभरातील विविध साहित्य संमेलने आणि कवी संमेलने यामध्ये आदरणीय शिंगे सर यांनी आपल्या प्रतिभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिलेली आहे. त्यांच्या कवितांमधून सामाजिक जाणीव आणि विचारांची प्रभावी मांडणी दिसून येते आणि त्याचा प्रत्यय काही क्षणातच आपल्याला इथे येणार आहे. असे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, काव्य सम्राट, प्रतिभावान शब्दशिल्पकार, युवा कवी आदरणीय रोहितजी शिंगे सर यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात. मनपूर्वक स्वागत. आदरणीय रोहितजी शिंगे सर, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या कवितांचा आस्वाद आमच्यासह आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना करून द्यावा. रोहितजी शिंगे सर. नमस्कार. नमस्कार. शिक्षकांचा कार्यक्रम आहे. सावित्रीबाईंची प्रतिमा समोर आहे. कवितेकडे येणार आहे. बरेच संदर्भ बोलणार आहे. पण ज्यांच्याकडे बघून कृतज्ञ वाटतं त्या सावित्रीबाई, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि ज्यांच्या भूमीत हा सोहळा संपन्न होतोय ते साईबाबा यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. चामेसर, इथे सारीच फुले आहेत. रंगीत 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 सगळ्यांनी छान छान रंगीबिरंगी ड्रेस घातलेले आहेत. इथे सारीच फुले आहेत. काही सावित्रीच्या लेकी आणि बाकी ज्योतिबांची मुले आहेत. ज्यांच्यामुळे हा शिक्षण यज्ञ पेटता झाला आणि ज्यांच्यामुळे तुमच्या आमच्या वाट्याला अक्षर आणि शब्द आली, त्यांच्या प्रति कृतज्ञ होतो. शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान शिक्षक सोहळा 2026 या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी, महाराष्ट्रातली एक नामवंत अभिनेत्री, आदरार्थी एकेरी वचन घेतो, माननीय भार्गवी चिरमुले मॅडम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कवयित्री माझी मैत्रीण गुंजन पाटील, ज्यांच्या संकल्पनेतून हा देखणा सोहळा संपन्न होतोय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या हजारो शिक्षकांना एकत्र करून त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला हे आनंदाचे क्षण ज्या माणसाने पेरले ते आदरणीय या सगळ्या सोहळ्याचे, या संघटनेचे संकल्पक, संस्थापक आदरणीय दीपक चामे सर, त्यांचे सर्व सहकारी, आपण सर्व शिक्षक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारडे गुरुदेव कार्यकर्ते आणि मित्रमैत्रिणींनो, खर तर शिक्षकांचा पुरस्कार सोहळा आहे. आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमांच्या सुविद्य पत्नी, साहेबांच्या सुविद्य पत्नी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून नमस्कार करतो. सध्याचा अस्वस्थ वर्तमान इतका अस्वस्थ आहे की प्रचंड कष्ट करून मुलांना शिकवून सुद्धा बहुतांशी शिक्षकांच्या वाट्याला चामेसर तिरस्कारच आहे. आणि ज्या काळात शिक्षकांच्या वाट्याला तिरस्कार आहे, अशा काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना, शिक्षकांना एकत्र करून त्यांना कौतुकाचा पुरस्कार देणं ही फार मोठी बाब आहे. यासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचं आणि चामे सरांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. खरं तर मीही तुमच्याच संप्रदायातला आहे, तुमच्याच पंढरीचा वारकरी आहे. नव्याने गेल्या 4 वर्षापासून एका सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे. आणि मागंही सांगितलं होतं मी, मागच्या वर्षी भार्गवी मॅडम हाच सोहळा माझ्या कोल्हापूर नगरीत संपन्न झाला होता, अंबाबाईच्या नगरीत, आणि यावर्षी तो साईबाबांच्या नगरीत आहे. आणि प्राध्यापकांची अडचण असते, त्यांच्या मनात 45 मिनिटाचा टोल तयार होत असतो. चामे सरांनी सांगितलं पुरस्कार भरपूर आहेत, आपल्याला 15 मिनिटात बोलायचं आहे. सोशल मीडियातून आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो, पण अगदी 10-15 मिनिटामध्ये 1-2 कविता तुम्हाला ऐकवणार आहे आणि बोलणार आहे. कारण शिक्षक हे वर्षभर शिकवत असतात. गुंजन म्हणाली त्यांना काही शिकवण्यात
फारसा इंटरेस्ट नाही आहे, पण मुळात शीलता, क्षमता आणि नम्रता म्हणजे शिक्षण, आणि ज्या माणसामध्ये हे 3 गुण असतात अशी माणसं शिक्षक होतात. आणि मग त्यांचा सन्मान होणं. ज्येष्ठ विचारवंत ND पाटील सरांना, सर गेले 2 वर्षांपूर्वी, त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारलं, शिक्षक विद्यार्थ्यानं, की पाटील सर, समाजात शिक्षकाला फारशी किंमत आहे का? समाजात शिक्षकाला फारशी किंमत आहे का? तेव्हा ND पाटील सरांनी दिलेलं उत्तम उत्तर होतं गुंजन. ते म्हणाले की समाजात शिक्षकाला किंमत द्यावे असे लोक किती शिल्लक आहेत, आणि शिक्षकांना किंमत द्यावे असे लोक शिल्लक आहेत ते या मंचावरती आहेत, आणि त्यांच्या वतीने हा तुम्हाला पुरस्कार दिला जातोय. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या माणसांकडून आपला सत्कार, आपला पुरस्कार, या सगळ्या गोष्टी मनापासून तुमचं कौतुक करतो. कारण एक काळ असा होता, आमचे विद्यार्थी, आमची लेकरं आश्रमात जायची आणि आचार्यांकडून शिक्षण घेऊन, ते गुरुकुल शिक्षण पद्धती होती. बराचसा काळ बदलत गेला, ती उलटी शिक्षण पद्धती आहे, ती कुलगुरू शिक्षण पद्धती आहे. विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या माध्यमातून, म्हणजे आपला प्रवास गुरुकुल ते कुलगुरू आहे. पण कोविडनं आम्हाला एक गोष्ट दाखवून दिली, आपण घरात बसून सुद्धा शिकू शकतो. आणि मग बहुतांशी शाळा आता शेवटचे आचके घेत आहेत. म्हणजे गुरुकुल ते कुलगुरू हा प्रवास. अलीकडे काही शाळा एक वार पंखा वरुणी फिरव एकदा हात, शेवटचे हे घरटे माझे तुझ्या अंगणात, याप्रमाणे हा प्रवास पुढच्या काळात घरकुल शिक्षण पद्धतीकडे येतोय की काय, आणि फक्त शाळेत न जाता शिकता येऊ शकतंय, हे जेव्हापासून विद्यार्थ्यांनी पालकांना कळालंय तेव्हापासून शिक्षणाची पुढच्या काळातली बरीच गोष्टी या भीतीदायक आहेत. या सगळ्या अनुषंगानं अशा काळात तुम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते, मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकवतो तिथे शिक्षकांना, प्राध्यापकांना शिक्षक म्हणत नाहीत, गुरुदेव कार्यकर्ते म्हणतात. कारण तो गुरुदेव असतो आणि कार्यकर्ता हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतला मोठा घटक असतो. त्यामुळे तुम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते, या सर्वांना मनापासून नमस्कार करतो. पुरस्कार देण्यासाठी असणारे हात, आणि त्याच्यामध्ये खरं तर माझ्यापेक्षा वयानं, सेवेनं आणि कर्तृत्वानं सगळी मोठी माणसं आहेत. पण तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी निमंत्रित केलं, पण तुमचं लेकरू म्हणून तो पुरस्कार होता. मी हे तत्वज्ञानाकडे फारसं येणार नाही, कारण तुम्हाला कवितेवर ऐकायचं. चामे सरांनी मला सांगितलं, सर तुम्ही यावर्षी परत यायचंय. म्हटलं सर मी येतो. म्हटले सर तुम्ही परत यावर्षी प्रेमावरती बोलायचंय. म्हटलं मुलांना, लोकांना फारच प्रेम आवडायला लागलं, पण चांगली गोष्ट आहे. सरांचं विशेष कारण आहे, सरांची यावर्षी 25वी अॅनिव्हर्सरी झाली. सर खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. म्हणजे हे दरवर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे पुरस्कार सोहळे असे होत, आणि तुमच्या 50व्या अॅनिव्हर्सरीला सुद्धा आम्हाला येता यावं, या शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि मी माझ्या विषयाकडे येतो, तुम्हाला गंभीर करणार नाही, पण मुळात हे औचित्य तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. बरेच लोक मागच्या वर्षी होते, मी पुढचे 10-15 मिनिटं 1-2-3 कविता ऐकवेन. गुंजन मगाशी बोलली, भार्गवी मॅडम बोलणार आहेत, पण जेव्हा जेव्हा माणसं बोलतात तेव्हा जिथं एखादी गोष्ट आवडत असेल तिथं दिलखुलास टाळ्या वाजवा, दाद द्या, बायकोला अजिबात घाबरू नका, असं गुंजन मगाशी म्हणाली. खरंय, अजून तुमच्या त्या शाळेत आमचं ऍडमिशन नाही, पण निरीक्षण चांगलंय. मी एक उदाहरण सांगत असतो नेहमी. एक गाव असतं बहिऱ्यांचं, त्या गावात सगळे बहिरे असतात. एक धनगराचं पोरगं सणावाराचे दिवस पुरणपोळ्याचं जेवण खाऊन शेतामध्ये मेंढरं हिंडवायला गेलेलं असतं. जेव्हा जागं होतं तेव्हा त्याला कळतं की आपली मेंढरं जागेवर नाही येत. तो 4 पावलं पुढे जातो आणि मग एका शेतकऱ्याच्या पोराला विचारतो, माझी मेंढरं बघितलीस का? सांगणारा बहिरा, ऐकणारा बहिरा, गाव सगळं बहिऱ्यांचं आहे. धनगराचं पोरगं म्हणतं, दादा माझी मेंढरं बघितलीस का? तो म्हणतो, तुम्हाला काय सांगतोय कळत नाही, इथनं निघून जा. एका दिशेला हात करतो, त्याला वाटतं बहुतेक आपली मेंढरं त्या दिशेला गेली असावी. 2 पावलं पुढे जातो, त्याला त्याची मेंढरं सापडतात. एक पाय मोडलं लंगडं मेंढरू घेऊन पुढे येतो. तुझ्यामुळे मला माझी मेंढरं सापडली आहेत म्हणून तो शेतकऱ्याच्या पोराला देतो. तो म्हणतो, त्याला वाटतं बहुतेक हा आपल्यावरती आरोप करतोय, आपण त्याच्या मेंढराचा पाय मोडलाय. तो म्हणतो, मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही, दोघांचं बराच वेळ चालतं, तुझ्यामुळे सापडली आहे, एक लंगडं पाय मोडलेलं आहे, घे सांभाळून. तो म्हणतो, मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. शेवटी दोघंही गावच्या कारभाऱ्याकडे येतात. गावचा कारभारी गावासारखाच बहिरा, आणि त्याचं नुकतंच बायकोशी भांडण झालेलं असतं. तर बायको, अरे हासा बिंदास, घाबरू नका, बायकोशी भांडण हा किती संवेदनशील विषय हे लग्नाआधी माहिती मला. त्यानं नुकतंच घरातनं बायकोला बाहेर काढलेलं असतं, आणि हे दोघं आतमध्ये. धनगराचं पोरगं म्हणतं, कारभारी बहिरेच कारभारी, पण कारभारी, याच्यामुळे मला माझी मेंढरं सापडली, हा काय आत घ्यायला तयार नाही मेंढरू. शेतकऱ्याचं पोरगं म्हणतं, कारभारी मी काय याच्या मेंढराचा पाय मोडलेला नाही, दोघंही ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, बराच वेळ चालू राहतं. शेवटी कारभारी वैतागतो आणि म्हणतो, तुमच्या दोघांचंही झालं असेल तर थांबा, तुम्ही दोघंच काय अख्खं गाव आलं तरी बायकोला घरात घेणार. हे सगळं सांगण्याचं कारण,
कविता फक्त हसून ऐकायची गोष्ट नाही, टाळ्या वाजवून भरपूर दाद द्या. कारण जर ते आपण केलं नाही तर आपलं त्या बहिऱ्यांच्या गावासारखं होईल. मी मागच्या वर्षी या कार्यक्रमाला आलो होतो, बऱ्याच कविता ऐकवल्या, पण एक कविता मी ती MSPच्या ग्रुपवर पण फिरली, जवळजवळ 16,000 लोकांनी ती कालपर्यंत बघितलेली होती. सखी माहेरी आलेली नावाची एक गोष्ट होती. खरं तर माहोल शिक्षकांचा मी घाबरून होतो, प्रेमावरती कसं बोलायचं, पण सर म्हटलं नाही तुम्ही त्याच्यावरच बोलायचं. बघा, मी नेहमी सांगत असतो की पुन्हा एकदा तेव्हा सारखे अवचित घडाया पाहिजे, आजूबाजूला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे, आठवडींची केवडी वाढली थंडी गुलाबी, पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे. हे सगळे संदर्भ बघत असताना मी एक नेहमी गोष्ट सांगतो, अलीकडचा काळ चामेसर बदललाय. अलीकडं लग्न पालक ठरवत नाहीत, आपणच ठरवत असतो. पण पूर्वी एक काळ असा होता भार्गवी मॅडम की लग्न आईबाप धरायचे. कुणीतरी एक बाप आपल्या लेकीसाठी, एक आपल्या लेकासाठी लग्न ठरवून यायचा आणि सांगायचा की बाबा तुझं असं असं लग्न या गावातल्या या पोरीशी या पोराशी ठरलेलं आहे. आणि मग ते एखादं पोरगं शेतामध्ये काम करत राहायचं. काम करता करता एक व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, काही फोटो सुद्धा 4x6 बघायला मिळायचं नाही. अशा काळात एका इमॅजिनेशन केलेल्या चेहऱ्यावरती माणसं प्रेम करत राहायची. तो एक काळ होता. आणि अलीकडं मात्र मग व्हॉट्सअप, फेसबुक अशा बऱ्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत. दोन्ही काळातल्या प्रेमाचा संदर्भ फार सुंदर आहे. म्हणजे पूर्वी जो चेहरा बघितला नाही त्यावर प्रेम करणाऱ्या चेहऱ्याच्या अनुषंगाने आमचा मराठवाड्यातला केशव खटिंग नावाचा कवी फार सुंदर म्हणतो की काय होतं त्या प्रेम. ते म्हणते की आस लागली संसाराची मनी ग, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतय कुणबिनीचा धनी ग. खूप मोठी कविता आहे. पण काळ बदलला. आता अलीकडं एवढं फास्ट आहे. आमच्याकडचा कवी फार सुंदर म्हणतो की प्रेम झाले मे मध्ये आणि लग्न झाले जूनला, ती कराटे खेळते कळले हनीमूनला. म्हणजे एवढं फास्ट आहे. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग. आणि अलीकडची जी लग्न आहेत आपलं आपण ठरवलेली, त्यांची नंतर काय अवस्था होते माहितीये का? 2च ओळीत. नवरा माझा लई लई बाई गुनी ग, नवरा माझा लई लई बाई गुनी ग, रोज रोज करतोय जेवण भांडी. जोरदार टाळ्या होते. हे सगळे बदललेले संदर्भ आहेत. पण दोस्तो, टाळ्या तुमच्यासाठी होऊ देता. इतके खरे बोल फक्त शिक्षक बोलू शकतात. शाळेत पोरांच्यावर आपण दादागिरी कितीही केली तरी आपण घरी विद्यार्थीच असतो. आयुष्यभर मी ज्या कवितेकडे येणार आहे, म्हणजे आमच्या नावासमोर लिहिलं सुप्रसिद्ध कवी, सुप्रसिद्ध कवयित्री. काळ वेगळा आहे. पूर्वी असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये बरं का, चामेसर तुमच्या आधीच्या काळामध्ये ते असे शबनम बिबनम घेऊन कवी फिरायचे. म्हणजे असं म्हणतात की अनेक लोकांनी प्रेम कविता लिहिल्या, गुलाबी लिफाफ्यात घातल्या, प्रेमपत्र लिहिली, गुलाबी कवी लिफाफ्यात घातल्या. ज्यांची पत्र पोच झाली गुंजन, त्यांची लग्न झाली. ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली. आणि ज्यांची पोच झाली नाही त्यातले बरेच कवी झाले. मला खात्री आहे जेवढ्या शिक्षक इथं उपस्थित त्यातले 99% शिक्षक कवी आहेत बरं का. 99% शिक्षक कवी आहेत. म्हणजे ज्यांच्या कविता कुणी ऐकल्या नसतील तर किमान बायकोने, नवऱ्याने, पोराने ऐकलेल्या आहेत. कारण माणूस कुणीही असो, शिक्षक असो, वकील असो, इंजिनियर असो, माणूस माणूस असतो. आणि चामेसर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक गुलाबी कोपरा असतो, जो आपल्या तारुण्याच्या काळामध्ये कुणीतरी आवडणं आणि कुणीतरी आपलं न होणं. बरेच संदर्भ गुंजनने सांगितले, तिच्या वाट्याला असे बरेच आलेले असलेत. कारण बऱ्याच लोकांचं हृदय मोडण्याचे ताकद तिच्याकडे आहे. मला हसूच आलं या वर्षी. म्हणजे भार्गवी मॅडमना बोलवलंय, गुंजनला बोलवलं. म्हणजे मला का बोलवलं तुम्ही कार्यक्रमाला? बरं बसू बसू दोघांच्या मध्ये बसवलं. कार्यक्रमाला दृष्ट लागू नये म्हणून. वा 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 वा. नाही तरी तुमची छान प्रतिक्रिया होती. एकट्यातल्या प्रतिक्रिया फार वेगळ्या होत्या तिच्या. पण हे सगळे संदर्भ बघितल्यानंतर चामेसर म्हटले असू दे, सगळेच लोक बघायला येत नाहीत, काही ऐकायला पण येतात. गमतीचा भाग तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुलाबी कोपरा असतो. आणि मेन मुख्य गोष्ट, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे.
ते गुलाबी कोपरे आपल्या तारुण्याच्या काळातले हरवलेले हे कधीतरी असे मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीला माहेरी येतात. सामेळ सर म्हटले आमच्याकडे पुरस्कार सोहळ्याला पण येतात. नुकताच आपण त्यांना सिल्वर जुबलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या गोल्डन जुबलीपर्यंत जावोत, पण ते म्हटले बुवा असं. आणि मग हा कोपरा प्रत्येकाच्या आयुष्यात फार मॅटर करत असतो. आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर. परतत नसतं ते कधीच, ते भुर्र गेलेलं असतं. आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको, लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे, तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. का जगण्याचे सूर हरवले, गोकुळ सारे सुने सुने. राधा नाही पावा नाही, एकटाच पडला श्याम आहे. आणि ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. प्रत्येकाला वाटतं माझंच खरं होतं पण तू ऐकली नाहीस. ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे, सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. बघा, याद राहतील तिला, हे फार मला भारी आवडतं बरं का, खूप लोकांना हे रिलेट होतं. याद राहतील तिला साऱ्याच आठवणी हमी नाही. सामे सर, याद राहतील तिला साऱ्याच आठवणी हमी नाही. माझेच नाव आहे तिच्याही नवऱ्याचे कमी नाही. मुले नवरा संसार साऱ्या साऱ्यात व्यस्त ती, उखाणा घेताच आठवत असणार मी कमी नाही कमी नाही. असेही योग अनेकांच्या आयुष्याला येतात. आणि मग हे योग, हे असे गुलाबी कपरे कधीतरी असे माहेराला येतात. आणि मग काय होतं, ज्या कवितेसाठी मला मागच्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याला बोलवलं आणि ज्या कवितेसाठी मला परत शिर्डीला बोलवलं, ती कविता तुम्हाला ऐकवतो. कवितेचं नाव आहे सखी माहेरी आलेली. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हा अमृताचा योग आलेला आहे. बऱ्याच लोकांना कविता ऐकवत असताना मला माहिती आहे, कविता ऐकणारे कान जेवढे आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यासमोरचा चेहरा वेगळा असणार आहे. घाबरायचं नाही, जोडीनं आलो असले तरी पण. कारण त्यामुळं, आणि कवितेतले काही संदर्भ आपल्या जवळून गेले तर तो केवळ योगायोग समजावा, नाही पटलं तर तो आपल्या कर्माचा. बघा, काय आठवतंय का, वयस्कर मंडळी किंवा 40-50 पुढचे आहेत, त्यांना जरा जास्त रिलेट होईल. संदर्भ तुमच्या काळातले आहेत. सामे सर, तुम्हाला ही कविता समर्पित. जशी येऊ नये तशी, तशी वेळ कशी आली. जशी येऊ नये कशी, तशी वेळ कशी आली. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. टाळ्या वाजवा. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. हाती गोंडसले करू, हा नाजूक तुकडा आहे. मगाशी गुंजन म्हणाली, फार काल्पनिक बोलते ती, मामा वगैरे काहीतरी म्हणाली. बऱ्याच लोकांचा मामा होणार आहे नंतरच्या काळात. हाती गोंडसले करू खून तिच्या नवऱ्याची. आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची. आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची. बघा, तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. सगळ्या आठवणी अशा भूतकाळातल्या हळूहळू येतात. रिसायकल बिनचं डेस्कटॉपला यायला लागतं हळूहळू. आपण कुठे कुठे, हा रिस्टोर, फक्त डेस्कटॉपला रिस्टोर नाही करायचं सर, रिस्टोर नाही करायचं. हा, काडीमोड व्हावी असे आपले वय राहिले नाहीत. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. तुझ्यावर कविता लिहावी म्हणून कागदावर लेखणी ठेवली. कागद लेखणी दोहोंच्या भेटीने लिहून गेली आठवण पहिली.
देवळा मागच्या घाटावरच्या आठवणी कालच्यात जणू. आता तुम्ही इथं काही लावू शकता मनातल्या मनात तुमचं. देवळा मागच्या घाटावरच्या आठवणी कालच्यात जणू, आजही वाट धुंडाळतो एकटाच. आता प्रश्न एवढाच की प्रिय कुणाला म्हणू? दुःख कुणातरी एकाचे पण दोघे बसून रडलो. आजोबा फार मनापासून ऐकतायत. दुःख कुणातरी एकाचे पण दोघे बसून रडलो, खोटे खोटे का होईना पण नवरा बायको सारखे भांडलो. मरेपर्यंत साथ देईल ही शपथ कशी ग मोडली? मरेपर्यंत साथ देईल ही शपथ कशी ग मोडली? आणि माझ्या प्रीतीपेक्षा अशी कुठली माया भारी पडली? स्वप्न फाटले सांधणारा तू हरवला धागा आहेस. स्वप्न फाटले सांधणारा तू हरवला धागा आहेस. आणि बदामी हृदयातली माझ्या तू गुलाबी गुलाबी जागा आहेस. आणि बदामी हृदयातली माझ्या तू गुलाबी गुलाबी जागा आहेस. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. हा फार रिअलिस्टिक तुकडा आहे. चामे सर, काही लोक कधीतरी गमती गमतीत सांगून बसतात की अगं असं असं होतं, फक्त असं असं होतं. आणि मग संचारबंदीच्या काळात चिमटीत पकडलं जाणं काय असतं हे बऱ्याच लोकांच्या वाट्याला येतं. बघा, तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. दिवाळीत जास्त बघायला मिळतं. तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. डोळे विचारती काय इतिहास घडलेला. डोळे विचारती काय इतिहास घडलेला. अधे मध्ये सखे तुझे असे येणे जाणे होते. अधे मध्ये सखे तुझे असे येणे जाणे होते. धग होळीची डोळ्यात मन रंग हे खेळते. धग होळीची डोळ्यात मन रंग हे खेळते. आणि शेवट, माणूस माणूस म्हणून खूप चांगला असतो. आणि माणसं चांगली असली की कुठल्या टप्प्यावर थांबतात? कॉम्प्रोमाइज. तुम्ही तुमच्या वाटेला, आम्ही आमच्या वाटेला, झालं एवढं बस झालं. बघा, सुखी तुझ्या तू घरात, सुखी माझ्या मी घरात. सुखी तुझ्या तू घरात, सुखी माझ्या मी घरात. सुखी माझ्या मी घरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. सखे जपावा उरात. खर तर लग्नाआधी लोकांच्या इतक्या खपल्या काढू नये असं म्हणतात. आपलं व्हायचंय. पण ही कविता आजच्या कार्यक्रमाची रिक्वायरमेंट होती. पण मला असं वाटतं की कविता म्हणजे खेळणं नाही भाऊ, पाळण्यावरती टांगलेलं कसंही गोल गोल फिरवता यावं आणि पाळण्यातलं बाळ हसवता यावं. कविता म्हणजे पाळण्याची दोरी. आणि कवी जोजवत राहतो पाळण्यातल्या बाळाला. शब्दांचे झोके देऊन कवी घडवत राहतो काळाला. आणि त्यात जर तो शिक्षक असेल तर त्याच्याकडं समाज घडवण्याची मोठी जबाबदारी असते. असे सगळे तुम्ही शिक्षक. कारण सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात सगळ्यात जास्त या व्यवस्थेनं अस्वस्थ कोणाला ठेवलं असेल तर ते शिक्षकाला ठेवले. त्याला शिकवूच देत नाहीत. कारण त्याचा एक मी भाग आहे. गेली 3-4 वर्ष मी या व्यवस्थेमध्ये काम करतोय. 20% पेक्षा जास्त टीचिंग शिल्लक आहे. बाकी सगळी कारकुनकी येते. रेकॉर्ड बनवा आणि त्यात परत जे काही नवीन सरकारचं येईल ते आपल्यावरती डांबलेलं असतं. त्याचा इतका परिणाम आमच्या कार्यक्रमाच्या तारखेवर पण झाला. 17 मेचा कार्यक्रम 12 मेला जनगणनेमुळेच आला. पण या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, या सगळ्या गोष्टी सांभाळत हा शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देत नाही, तर विद्यार्थी नावाच्या आपल्या प्रत्येक लेकराचा, त्याचा माणूस म्हणून घरचा अभ्यास करण्याचं काम हा शिक्षक करत असतो. मला महिला वर्गाची फार मोठ्या प्रमाणात संख्या दिसतीये. अशी अजून एक कविता, खरं तर जसं म्हणालो की फक्त मनोरंजन हे कवितेचं माध्यम नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यातल्या बऱ्याच संदर्भ, भार्गवी मॅडम तुम्ही थिएटर करताय, आपल्याला बऱ्याच गोष्टी जुन्या थिएटरच्या निमित्तानं बघायला मिळतात. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अलीकडच्या काळामध्ये मिसिंग आहेत. म्हणजे लहानपणी माझी आजी गावच्या सरकारी चावीवरती
डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरायची, तेव्हा त्या हांड्याच्या आणि डोक्याच्या मध्ये एक गोष्ट होती. घरातली जुनं एखादं लुगडं, जुनं एखाद्या परकरचं कापड गुंडळून बाई चुंबळ घेऊन घागर व्हायची. चुंबळ म्हणजे काय होती आणि चुंबळीचं आणि त्या बाईचं नातं काय होतं हे लिहिण्याचा प्रयत्न एका कवितेच्या माध्यमातून केला. ती कविता ऐकवतो. मला वाटतं नुकताच बरोबर आजच 1 महिन्यापूर्वी 12 तारखेला लातूरला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला चामेसर होते. ती कविता ऐकवण्याचा योग आला होता. ती कविता ऐकवतो कारण बायांनी ही पृथ्वी इथपर्यंत ओढत आणली असं माझं नेहमी वाटतं. आपलं त्यामध्ये काहीच वाटा नाहीये. कारण कविता म्हणजे काय, भालेराव सर फार सुंदर म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मोराळी होता आलं नाही, अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी कविता कधी वळत नाही. आणि अशांपासूनच कवितेला इतिहासात भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती. आणि हे जात्याभोवती जिती ठेवण्याचं काम मागच्या शेकडो वर्षाच्या परंपरेत आमच्या महिलांनी केलंय, आमच्या मायमौल्यांनी केलंय. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या महिलांसाठी होऊ दे. कारण सगळ्या जगण्याचे संदर्भ, अगदी आपल्या जात्यावरच्या ओव्या असू देत. मी बहिणाबाईंची फार सुंदर ओवी आहे की देरे देरे ध्यान योग्य ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. किंवा जगण्याच्या नात्यातले सगळे संदर्भ की घरातले भाऊ बहीण असेल, ननंद भावजय असेल. एक तर ओवी फार सुंदर आहे की भाऊ राया ग म्हणतो बरा बहिणीची ओटी, भावजय ग म्हणते नेली उंदराना वाटी. भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाव जय ग म्हणते आली ननंद लुटाया. पण हे सगळे संदर्भ जरी असले तरी भावजय काय म्हणायची, भावा परिस ग माझ्या भावजय लय रतन, आणि सोन्याचे कारणे चिंधी करावी जतन. कारण तिला माहिती आहे त्या माहेर वाशिनीला की आपल्या आई वडिलांच्या पश्चात हे सांभाळणार कोण आहे, आपली भावजय. असे सगळे संदर्भ आमच्या महिलांनी टिकवले. पूर्वीच्या काळात दारामध्ये एक आड असायचा गुंजन, आणि त्या आडामध्ये एक घागर वजा एक भांड त्या आडात सोडलेलं असायचं आणि दोरीने ते पाणी भरून वर 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 यायचं. एक कवयित्री फार सुंदर सांगते की त्या आडाचं पाणी जेव्हा त्या घागरीतून वर येतं ना, तेव्हा ती घागर त्या दगडांना डचमळत वर यायची. तेव्हा ते भांड ती घागर डचमळायची नाही, बाईला घरात रडता यायचं नाही, म्हणून ती आडावर घागरीच्या माध्यमातून आपलं दुःख रित करायची. म्हणून ही बाई ह्या पृथ्वीचा गाडा ओढताना चुंबळीसारखी कशी गेली हे सांगणार एक संदर्भ, एक कविता आपल्या समोर ठेवतो. बघा, कवितेचं नाव आहे चुंबळ. बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. कविता गंभीरपणे ऐकायची आहे. बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. बाई हातही लावत नाही घागरीला आणि कापत राहते अंतर पानवट्यापासून घरापर्यंत. बाईच्या डोक्यावरून घागर पडल्याची गोष्ट मी कधीच ऐकली नाही. किंबहुना डोक्यावरील घागरीचं बाईला ओझं झालंय असंही मला कधी वाटलं नाही. चुंबळीमुळेच ती घरी जाते तेव्हा नेहमीच्या कोपऱ्यात फेकून देते चुंबळ, उद्या पुन्हा डोईवर घेण्यासाठी. ती घरी जाते तेव्हा नेहमीच्या कोपऱ्यात फेकून देते चुंबळ, उद्या पुन्हा डोईवर घेण्यासाठी. एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून तोही तिची चुंबळ डोईवर घेऊन पाहतो. एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून तोही तिची चुंबळ डोईवर घेऊन पाहतो भरली घागर, आणि चालून पाहतो 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर. 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर तोही त्याच कोपऱ्यात फेकून देतो चुंबळ. ज्याचं काम त्यानंच करावं असं पुटपुटत, पण त्याचंही काही तिच्याहून वेगळं नाही. तोही रोज करतो पायपीट स्वप्नांच्या पानवट्यापासून पूर्ततेच्या घरापर्यंत अपेक्षांची भरलेली घागर घेऊन. आणि तीही त्याला देत राहते आधार. अगदी चुंबळीसारखाच. आणि शेवट खरे सांगायचे तर आजवर त्याच्या आणि सर्वांच्याच स्वप्नांपायी तिचीच चुंबळ होत आली आहे. असं म्हणतात की काट्याने फाटावी कळी तसा फाटत जातो कवी. जगाच्या दुःखावर मलम वाटत जातो कवी. कविता फुलते जेव्हा फुल होऊन, तेव्हा आपण गप्प बसावं कवीच्या कडेवरचं मूल होऊन.
मला कविता ऐकवताना माझ्या आजीची आठवण येते, कारण माझ्या आजीनं मला काखेत घेऊन दूध भाताचे मुटके करून एक घास चिवचा आणि एक घास काऊचा म्हणून सांगितलंय. आपल्या घरातल्या किती आयाबायांनी आता आपल्या नातवांना काखेत घेऊन चिवचे आणि काऊचे घास भरवलेत मला माहीत नाही, पण कविता ऐकवायला गेली की रात्र पुरणार नाही, दिवस पुरणार नाही. परत आपण ऐकण्याचे योग आहेत, अनेक प्लॅटफॉर्म आहेत, पण या निमित्तानं मला बोलवलं. दुसऱ्या वर्षी सलग या कार्यक्रमासाठी पाहुणा म्हणून बोलवलं. या परिवाराचा सदस्य म्हणून माझा उल्लेख केलात आणि आपल्या सगळ्यांशी ऋणानुबंध खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बरेच संदर्भ कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात, पण चांगल्या शिक्षकांचा एक मेळा अनुभवता आला. याबद्दल मी आदरणीय दीपक चामे सर, त्यांचा संपूर्ण MSP परिवार, बरेच लोक माझ्या फार परिचयाचे झालेले आहेत, त्या सगळ्यांचं विशेषतः मी चामे सरांबरोबर अजून कौतुक करेन की महाराष्ट्रात मी अनेक कार्यक्रम बघतो, पण दोन्ही वर्षाचे कार्यक्रम मी स्वतः खूप चांगलं निवेदन करतो असं बरेच लोक म्हणतात, पण इतकं चांगलं निवेदन मी माझ्या आयुष्यात ऐकलेलं गेली दोन्ही वर्ष सूत्रसंचालन मी ज्यांचं ऐकतोय, प्रतिभा मॅडम आणि सर, या सगळ्यांचं. आणि हा सोहळा यशस्वी होण्यासाठी चामे सरांच्या बरोबर अहोरात्र मागचे 2 महिने ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. खरं तर 2 सुंदर माणसं ह्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलवले असताना सुद्धा मला बोलण्याचं धाडस ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की आता जाताना इथून काय माघारी न्यायचे, आता जाताना इथून काय माघारी न्यायचे, इथं काळीज ठेवून पाय माघारी न्यायचे, इथं काळीज ठेवून पाय माघारी न्यायचे. पुरस्कार विजेत्या सगळ्या शिक्षकांना मनापासून सांगतो की खूप मोठी जबाबदारी, भवतालचं सामाजिक राजकीय वर्तमान प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. ही जागा ती नव्हती म्हणून बोललो नाही, पण या काळात तुमची आमची जबाबदारी फार मोठी आहे, त्याचं भान ठेवूया. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. शब्द शिल्पकार प्रतिभावंत कवी आदरणीय रोहितजी शिंगे सर, आपले मनपूर्वक धन्यवाद.